विशेष बातमी महालाईव्ह न्यूज चॅनल उल्हास मेश्राम। एकीकडे सरकार हर घर नल हर घर जलच्या घोषणा देत असताना कुही तालुक्यातील माळणी येथील वास्तव मात्र याच्या उलट असल्याचे पाहायला मिळत आहे। माळणी गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भीषण वणवण करावी लागत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीला नियमित कर भरूनही हक्काच्या पाण्यासाठी नागरिकांना 1.5 किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे। माळणी गावातील पाणी पुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे। गावातील वाढती लोकसंख्या आणि जुनी झालेली यंत्रणा पाहता काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते। गावातील काही भागात नवीन पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला, मात्र अर्ध्या गावात अजूनही जुनीच गंजलेली आणि नादुरुस्त पाईपलाईन कायम आहे। या जुन्या पाईपलाईनमुळे संबंधित भागातील नळांना कधी अत्यल्प पाणी येते तर कधी आठवडाभर नळ कोरडेच राहतात। गावातील नळ योजनेचा बोजवारा उडाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। घरातील दैनंदिन कामे आणि पिण्यासाठी पाणी मिळवण्यासाठी महिलांना गावाबाहेर असलेल्या अतुल ठवकर यांच्या शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागतो। सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरून टोक्यावर हंडे वाहून पाणी आणावे लागत असल्याने महिलांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। या पाणी टंचाईबाबत गावातील तरुणांनी आणि महिलांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे दाद मागितले। आम्ही नियमित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला पाणी का मिळत नाही, असा सवाल अमित धांडे आणि दिनेश साळवे यांनी उपस्थित केला आहे। मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वारंवार विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। मंगला मते, संगीता धांडे, आम्रपाली रामटेके, ममिता रामटेके, लता मते, अमरकांत शेंडे, गीता मारबते, गीता नागोसे आदींनी थेट गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली। जुनी पाईपलाईन तत्काळ बदलून संपूर्ण गावात समप्रमाणात पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे। गेल्या 4 महिन्यांपासून आम्ही पाण्यासाठी त्रस्त आहोत। ग्रामपंचायतीत गेल्यास फक्त आश्वासने मिळतात, पण प्रत्यक्ष काम होत नाही। शेतातून पाणी आणून आमचे कंबरडे मोडले आहे। प्रशासनाने आमचा अंत पाहू नये। एक त्रस्त महिला ग्रामस्थ माळणी। प्रतिक्रिया 1. उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नळाला प्रेशर कमी आहे। पाईपलाईन दुरुस्तीसाठी मजूर मिळत नाही, याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। लवकरच पाईपलाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल। ग्रामविकास अधिकारी कविता पुनसे, ग्रामपंचायत माळणी। प्रतिक्रिया 2. आम्ही नियमित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला पाणी का मिळत नाही, असा सवाल अमित धांडे आणि दिनेश साळवे यांनी उपस्थित केला आहे। मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अमित धांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार, कुही तालुका सचिव। प्रतिक्रिया 3. गावातील नळ योजनेचा बोजवारा उडाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। घरातील दैनंदिन कामे आणि पिण्यासाठी पाणी मिळवण्यासाठी महिलांना गावाबाहेर असलेल्या अतुल ठवकर यांच्या शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागतो। सुमारे 1 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडे वाहून पाणी आणावे लागत असल्याने महिलांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। दिनेश साळवे, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नागपूर ग्रामीण। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगा कर उड़ भी जाओ, परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जी